नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर म्हणजेच केदारेश्वर गुहा मंदिर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भारतात अनेक रहस्ये आणि लपलेली रहस्ये दडलेली आहेत. ती अजूनही मानवी मनाच्या आकलनाच्या पलीकडे आहेत आणि आजही लोक ती उलगडू शकत नाहीत. असेच एक आकर्षक रहस्य महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील एका मंदिराच्या आत आहे. आपण ज्या रहस्याबद्दल बोलत आहोत ते केदारेश्वर गुहा मंदिराच्या 4 खांबांचे आहे. जर तुम्हाला एक अनोखा आणि आध्यात्मिक अनुभव हवा असेल तर केदारेश्वर गुहा मंदिर अवश्य पाहावे. हे सौंदर्य, इतिहास आणि गूढतेचे एक स्थान आहे जे अमिट छाप पाडेल. 3 खांब आधीच कोसळले आहेत. शेवटचा 4था खांब पडल्याने संसार संपेल असे म्हटले जाते. या शिवमंदिरात अनेक रहस्ये दडलेली आहेत असाही दावा केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक गूढ मंदिरे आहेत, परंतु हे अनोखे मंदिर अहिल्याश्लोक अहिल्यादेवी नगर पूर्वी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील हरिश्चंद्र गडावर आहे. केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात गूढ मंदिर मानले जाते. 4000 फूट उंच डोंगरावर वसलेले केदारेश्वर गुहा मंदिर केवळ एका खांबावर उभे आहे. मंदिराचे 3 खांब पडले आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा मंदिराचा शेवटचा खांब पडेल तेव्हा संसार संपेल. अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्र किल्ल्याच्या भूमिगत गुहेत केदारेश्वर शिवमंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर गुहा मंदिर म्हणून ओळखले जाते. गुहेत कमरेपर्यंत पाणी असून पाण्यात शिवलिंग आहे. पाणी खूप थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. पावसाळ्यात मंदिराचा गाभारा पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो. शिवलिंग आपोआप पाण्यावर येते आणि पाणी कोरडे झाल्यावर शिवलिंग पुन्हा आपल्या जागी स्थिर होते. केदारेश्वर मंदिरात एक रहस्य दडलेले आहे जे जगाच्या विनाशाशी निगडीत आहे. हे मंदिर रहस्यांची गुरुकिल्ली मानली जाते. केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक चमत्कारिक रहस्ये दडलेली आहेत ज्यामुळे केवळ भाविकच नव्हे तर शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. केदारेश्वर गुहा मंदिर किल्ल्याच्या भूमिगत गुहेत केदारेश्वर शिव मंदिर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. परंतु तुम्हाला हे आश्चर्य वाटेल की केदारेश्वर गुहा मंदिर केवळ एका खांबावर उभे आहे. मंदिराचे अन्य 3 खांब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा मंदिराचा एक खांब पडतो तेव्हा एक युग संपते. मंदिराचा पहिला खांब सतीयुगाच्या शेवटी, दुसरा खांब त्रेतायुगाच्या अखेरीस आणि 3रा खांब पडला. कलियुगाच्या अखेरीस मंदिराचा 4था स्तंभ पडेल असे मानले जाते. बदलत्या ऋतूनुसार उंची बदलते. केदारेश्वर मंदिराविषयी अनेक मान्यता आहेत. बदलत्या काळानुसार मंदिराची उंची बदलते. प्रत्येक वैश्विक युग जसे जसे पुढे सरकते तसे तसे हा बदल घडून येतो. उन्हाळ्यात शिवलिंगाभोवतालच्या पाण्याचे तापमानही बदलते. उन्हाळ्यात हे पाणी बर्फासारखे थंड असते तर हिवाळ्यात कोमट असते. या थंड पाण्याने आंघोळ करणे आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात. महाराष्ट्रातील एक लपलेले नैसर्गिक रत्न. केदारेश्वर गुहा मंदिर हे कोणतेही सामान्य धार्मिक स्थळ नाही तर ते एका नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेत आहे. गुहेचे प्रवेशद्वार अरुंद आहे आणि त्यातून एक भव्य दृश्य दिसते. पर्यटक गुहेत खोलवर जाताच त्यांना भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करणारे एक सुंदर शिवलिंग आढळते. असे मानले जाते की येथील लिंग स्वयंप्रकट आहे. मंदिराचे आणखी एक मोहक वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगावर सुंदरपणे वाहणारा दिव्य धबधबा, ज्यामुळे दृश्य अधिकच सुंदर बनते.
हे दृश्य पाहण्यासारखे आहे. असे म्हटले जाते की येथे पाणी अविरत वाहते. भाविकांचा असा विश्वास आहे की या धबधब्याच्या पवित्र पाण्यात आध्यात्मिक आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत. केदारेश्वर गुहा मंदिरापर्यंत पोहोचणे हे स्वतःच एक साहस आहे, कारण ते विस्तीर्ण हरिश्चंद्र किल्ल्याच्या संकुलनात वसलेले आहे. या दिव्य निवासस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेकर्सना पश्चिम घाटाच्या खडकाळ भूप्रदेशातून आणि हिरवळीच्या लँडस्केपमधून प्रवास करावा लागतो. आता आपण पाहूया अध्यात्माचा एक अभयारण्य. केदारेश्वर गुहा मंदिर हे केवळ पूजास्थळ नाही, तर एक आध्यात्मिक ओएसिस आहे. गुहेतील शांत वातावरण त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्यासह शांतता आणि चिंतनाचे वातावरण निर्माण करते. भक्त आणि आंतरिक शांतीचे साधक या मंदिरात ध्यान करण्यासाठी येतात, दैवी उपस्थिती आणि सांत्वन मिळवण्यासाठी, जे फक्त अशा ठिकाणीच मिळू शकते. आता आपण पाहूया केदारेश्वर गुहा मंदिराचे महत्त्व. केदारेश्वर गुहा मंदिर हे प्रमुख हिंदू तीर्थस्थळ आहे. ते एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण देखील आहे. हिंदू इतिहास आणि सांस्कृतिक रस असलेल्या प्रत्येकाने तिथे जावे. केदारेश्वर गुहा मंदिर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, असामान्य स्थानासाठी आणि बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. ही गुहा एका सुंदर परिसरात आहे, पर्वत आणि झाडांनी वेढलेली आहे. गुहेच्या पाण्यात औषधी शक्ती असल्याचे देखील ओळखले जाते. ते एक प्रसिद्ध ट्रेकिंग आणि कॅम्पिंग डेस्टिनेशन आहे. मंदिरापर्यंतचा प्रवास कठीण पण फायदेशीर आहे आणि वरून दिसणारे दृश्य मनमोहक आहेत. आता आपण पाहूया केदारेश्वर गुहा मंदिराला कसे भेट द्याल. केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र किल्ल्यात आहे. हा किल्ला पुण्यापासून 120 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात जाण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे बस किंवा मोटारीने माळशेज घाटावर जाणे. किल्ला माळशेज घाटापासून 5 किलोमीटरवर चालत जातो. माळशेज घाटापासून हरिश्चंद्र किल्ल्याकडे जाणारा रस्ता घ्या. किल्ल्यावर पोहोचेपर्यंत सुमारे 5 किलोमीटर चालत राहा. किल्ल्यावर पोहोचल्यावर केदारेश्वर गुहा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने जा, जे सुमारे 100 मीटर अंतरावर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.